तमाम गडिंग्लजवासियांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये गडिंग्लजमधील युवा व अनुभवी पत्रकार जे गडिंग्लजमधील शिक्षक संघाचे व त्याचबरोबर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते गडिंग्लजमध्ये एक गडिंग्लज प्रगती या नावाने शासनमान्य साप्ताहिक देखील चालवतात. असे सर्व परिचित प्राध्यापक दत्ता देशपांडे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, मी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आपण एक पत्रकार आहात, आपण एक शासनमान्य साप्ताहिक चालवतात. तर शासनमध्ये काम करत असताना व त्याचबरोबर आपण लोकांच्यातमध्ये काम करत असताना मी असं ठरलं तर वावगं ठरणार नाही की आपण शासन म्हणजे राज्यकर्ते आणखीन जनता याच्यामधले दुवा आहात. तर सर, आपण समाजामध्ये काम करत असताना एक लोकप्रतिनिधी कसा असावा असं आपल्याला पत्रकार म्हणून काय वाटतं सर? डॉक्टर सुर्वे साहेब, तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की मी गडिंग्लजकर या माध्यमातून तुम्ही गडिंग्लज लोकांच्यात मिसळता. थँक्यू सर. गडिंग्लजच्या समस्या, गडिंग्लज एक सांस्कृतिक केंद्र व्हावं, गडिंग्लजचा सर्वांगीण विकास व्हावा हा आपला हेतू आहे. बरोबर. आणि अशा हेतूनं तुम्ही या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर हां सर, ही एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. याबद्दल आपलं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. धन्यवाद सर. कारण आम्ही गेली 15-17 वर्षे या पत्रकार क्षेत्रामध्ये आहे. बरोबर. गडिंग्लज नगरपालिकेतल्या अनेक सत्ता आल्या गेल्या, बरोबर. मग कोणतीही आघाडी असेल त्याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये गडिंग्लज नगरपालिका मी अगदी जवळून बघितलेली आहे. बरोबर. गडिंग्लज नगरपालिका आणि मी याचा एक इतिहास होता. तो काही इतिहास आता मी काय काढणार नाही, अच्छा. परंतु अतिशय जवळून अभ्यास केलेला मी एक पत्रकार आहे, याचा मला अभिमान आहे. बरोबर. एक लोकप्रतिनिधी किंवा गडिंग्लज नगरपालिकेमध्ये असलेला नगरसेवक अच्छा. हा कसा असावा हां. या संदर्भात तुम्ही मला एक चांगला प्रश्न विचारलात. आणि आत्ता जर बघितलं की प्रत्येकजण उठतो की मी निवडणुकीला उभा राहतो अशी भूमिका घेतोय. बरोबर. पण निवडणुकीला उभं राहणं, निवडून येणं सोपं आहे असं मी म्हणेन कदाचित. बरोबर. परंतु निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका पार पडत असताना माझ्या मते तरी मी फारसा समाधानी नाही. बरं. मुळात येणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरपालिकेचा अभ्यास नाही. अच्छा. आपण कोणत्या प्रभागातून आलो, त्या प्रभागातल्या समस्या काय आहेत हां. याचा अजिबात अभ्यास नसतो. बरोबर. कायदा काय आहे नगरपालिकेचा, बरोबर. सभागृहात कसं जावं, बरोबर. सभागृहात कसं बसावं, बरोबर. सभागृहामध्ये कसं बोलावं, बरोबर. सभागृहामध्ये नगराध्यक्षांचा मान कसा राखावा, बरोबर. अधिकाऱ्याशी कसं बोलावं, बरोबर. या संबंधीची कुठंतरी एक उणीव हां. आमच्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे. हां. याचं मला सातत्यानं दुःख वाटतं. अच्छा. म्हणूनच मला खंत वाटते की लोकप्रतिनिधी हा मुळात शिकलेला असावाच, बरोबर. परंतु त्यानं नगरपालिकेच्या कायद्यांचा पूर्ण अभ्यास करावा. अच्छा. हां. तो चांगला वक्ता असावा. म्हणजे त्याला नगरपालिकेतला लोकप्रतिनिधी आपल्याला असं म्हणायचं की शिक्षित पण असावाच, हो. एखादा अशिक्षित देखील असेल परंतु तो अभ्यासू पाहिजे. अभ्यास पाहिजे. त्याला त्याचा प्रभाग काय आहे, हां. आपण कशासाठी सभागृहात गेलेलो आहे. बरोबर आहे. नुसता आजकाल आपल्याला नुसता जो दंगा धपाटा, आरडा ओरडा, ज्याला आपण कॉमन लोकांच्या मध्ये मच्छी बाजारचं हां, स्वरूप आलेलं आहे असं म्हणतो, तर तो नसावा. बरोबर आहे. बरोबर सर. आणि मग याच्यामध्ये सभागृहामध्ये त्यांना कसं बोलावं, त्याच्या कोणत्या समस्या मांडाव्या, बरोबर. आज सगळ्यात महत्त्वाचा आहे गुंटेवारीसारखा प्रश्न आहे. अच्छा. या 5 वर्षामध्ये गुंटेवारीसारख्या गडिंग्लज 50% शहर या गुंटेवारीमध्ये गुंतलेले. बर. पण एकाही नगरसेवकानं, सत्ताधारी असू देत विरोधक असू बरं, देत, कोणी असू या दे. प्रश्नावर त्यांनी चालना दिली नाही. बरोबर. बरोबर. हा प्रश्न गंभीर आहे. बरोबर. हा प्रश्न रस्त्यावर यायला पाहिजे होता. बरोबर. मुळातच नगरसेवक हे कमी पडतात अच्छा. हां. कायद्याचं ज्ञान मिळवायला. बरोबर. त्यांनी ते ज्ञान आत्मसात करावं. बरोबर. त्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. आमच्याकडे सुदैवाने अधिकारी चांगले आहेत, बरोबर. माहिती देतात, बरोबर. आणि ती त्यांनी माहिती मिळवावी. हां. म्हणजे ती त्यांची मानसिकता व्हायला पाहिजे, हां. अभ्यासू दृष्टिकोन पाहिजे. हां. सर, तुम्ही आता जे तुम्ही एक खंत व्यक्त करता एक वरिष्ठ पत्रकार म्हणून हां. की आपले लोकप्रतिनिधी अभ्यासू नाही आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, ह्या गोष्टी मला वाटते सर्वसामान्य लोकांच्या पण आता नजरेस येऊ लागल्या. परंतु सर, मला एक असं वाटतं की ज्या पद्धतीने एखाद्या ह्याचं अपडेट केलं जातं, फॉर एक्झाम्पल तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात,
बऱ्याचशा मीडियामध्ये आता वेगवेगळ्या स्वरूपानं हे केलेलं आहे, किंवा मी एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचं बऱ्याचशा शाळांचं आयोजन केलं होतं. तर तुम्हाला असं काय वाटतं का की या नगरसेवकांच्या करता हे हार तुऱ्यांच्या पेक्षा खर्च करण्यापेक्षा, मी असं म्हणत नाही की ते सत्कार वगैरे करावा, करू नये, मी याला विरोध करत नाही, परंतु तो जो एक वेळ असतो की आपण टोटल 5 वर्षाचा कालावधी बघितला तर त्याच्यामध्ये पहिलं 1 वर्ष त्यांचा हार तुरे सत्कार याच्यातच जातात, शेवटचं 1.5 वर्ष त्यांच्या निवडणुकीच्या तयारीतच जातात, आणि मधली 2 वर्ष राहतात ती त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसं त्यांच्या कार्यपद्धतीचा काही त्यांना अनुभवच नसतो. तर आपल्याला असं काही करता येईल का एखाद्या कार्यशाळेचं, एखाद्या वर्कशॉपचं निवडून आलेल्या नगरसेवकांच्या करता एखाद्या काय आयोजन करता येईल असं काय वाटतं का? आयोजन होत असतंय. बरोबर. मग जिल्हा स्तरावर असते, राज्य स्तरावर असते, बरोबर, केंद्रीय स्तरावर आयोजन असते. हा सर. पण लोक इंटरेस्ट घेऊन करत, त्याच्यात कितपत ते इन्व्हॉल्व्ह होत नाही. बरोबर. मग पोपट पंचित ज्ञान काय उपयोग होत नाही. म्हणजे तशा प्रकारचं शासनाकडे प्रोव्हिजन आहे की, परंतु असणाऱ्या लोकप्रतिनिधींची ती तयारी नाही, त्यांना पूर्ण अभ्यास करायची ताकदच होत नाही. बरोबर. मुळातच लोकप्रतिनिधी म्हणजे काय, नगरपालिका म्हणजे मला काहीतरी याच्यातनं मिळेल काय, अशा भावनेतनं जायला लागलेत. मग हे मक्तेदारांच्याच पाठीमागे फिरतात. बरोबर. मग कुठल्या मक्तेदाराचा चेक निघाला, किंवा ते आपण गडिंग्लज मध्ये आजकाल बोललं जातं त्याला पाकिट संस्कृती अनुकरण होत आहे बऱ्याच वेळेला. चांगले सुद्धा लोक आहेत, परंतु त्यांनी त्याचा अभ्यास जर केला बरोबर तर त्या माध्यमातून चांगला एक लोकप्रतिनिधी आमच्या नजरेसमोर येऊ शकेल. बरोबर. सर, आपण एक ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष आहात, तर आज गडिंग्लजमध्ये असणारी साने गुरुजी वाचनालय जे आहे त्याला शताब्दी पूर्ण झालेली आहे. तर नगरपालिका प्रशासन हे आपापल्या ह्याच्यातून ते चांगलं साने गुरुजी वाचनालय किंवा व्याख्यानमालेचं आयोजन करतच, तिथला जो बेस आहे तो चांगलाच आहे, परंतु आपण एक ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष म्हणून की वाचनालयात अजून काही गोष्टी करता येतील का, अजून काही गोष्टींना काही दिशा देता येतील का, अशा स्वरूपाचा आपल्याकडे आपल्या मनामध्ये काही संकल्पना आहेत का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. याच्यामध्ये मुळातच आमचं ग्रंथालय संघ आहे. मी माझे सहकारी गाव तिथे ग्रंथालय मोहीम राबवतो. बरोबर. गडिंग्लज तालुक्यात 40 ग्रंथालय आम्ही 8 वर्षामध्ये चालना दिली उभी करण्यासाठी. अच्छा, 8 ग्रंथालय आपण उभे 8 वर्षात 40 ग्रंथालय 8 वर्षात 40 ग्रंथालय उभे केले. त्याच्यामध्ये चालना दिली. गडिंग्लजचं साने गुरुजी वाचनालय आमचं भूषण आहे. बरोबर. कारण या सगळ्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा. बरोबर. म्हणून महाराष्ट्र सरकारनं काय केलं, ज्या ग्रंथालयांनी शतक पूर्ण केलं त्यांनी 5-5 लाख रुपयाचं स्वतंत्र अनुदान दिलं. अच्छा. आमच्या गडिंग्लज नगरपालिकेला ते मिळाले. बरोबर. परंतु गडिंग्लज नगरपालिका काय व्हायला लागले, वाचनालय म्हणजे तुम्ही म्हणालात की व्याख्यानमाला आयोजित करते. बरोबर. तेवढ्या आठवड्यापुरतं गडिंग्लज तेवढ्यासाठी सीमित फक्त मर्यादित राहते. बरोबर. पण आमच्यासारखं आम्ही ग्रंथालय चळवळ जेव्हा काम बघतो, ही व्यापक चळवळ आहे. अच्छा. आणि ही व्यापक चळवळ फक्त पुस्तक देणे आणि घेणे एवढ्यापुरती मर्यादित राहू नये. म्हणजे ज्याच्या लोकांच्यात कन्सेप्ट असतो वाचनालय म्हणजे जायचं घ्यायचं आणि यायचं, एवढ्यापुरतंच आहे. आणि वर्तमानपत्र खाली वाचायची निघून जायचं. बरोबर. परंतु आमची कल्पना अशी आहे की वाचनालय आणि नगरपालिका, नगरपालिकेचं जे वाचनालय आहे जरी त्याला स्वतंत्र अनुदान मिळत असलं तरी सुद्धा कार्यक्षेत्रातलंच आहे, नगरपालिकेचंच आहे. बरोबर. संपूर्ण यंत्रणा नगरपालिकेमार्फतच चालते. बरोबर. या नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये आपल्याला म्हणावे तसे एक वाचकासाठी जी चळवळ पाहिजे आहे, बरोबर, ती निर्माण होत नाही. बरोबर. माझं मत पूर्वी होतं, प्रत्येक प्रभागामध्ये वाचनालय जावं, तिथं वर्तमानपत्र न्यावी, बरोबर, अशी एक कल्पना होती. पण ती ठप्प बंद पडली. बरोबर. एवढं गडिंग्लज वाढलंय. बरोबर. गडिंग्लजचा विस्तार व्हायला लागलाय. बरोबर. 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरनं वाचनालयाला यावं लागतं. सर, आज 1887 साली स्थापन झालेली नगरपालिका, ज्या वेळेला 2000 लोकसंख्या होती त्याची, ती आज जवळजवळ 40,000 वर आलेली आहे. म्हणजे एवढ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहे त्याच्या. तरी सुद्धा वाचनालय आहे तिथंच आहे. अच्छा. त्या याच्यामध्ये पण वाचनालयाची सेवा मात्र लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. म्हणून आमच्याकडे एक साखळी योजना पद्धत आहे. याला पुस्तक साखळी योजना म्हणतो किंवा पुस्तक पेटी योजना म्हणतो. बरोबर. नगरपालिकेमार्फत प्रत्येक प्रभागामध्ये बरोबर तुम्ही या पद्धतीने एक वार ठरवून लोकांच्या पर्यंत पुस्तकं पोहोचवलेत, बरोबर, तर एक वाचन संस्कृती वाढण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होईल. बरं सर, मी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो मध्ये, की आपण जसं म्हणतात की आपल्या ज्या संकल्पना आहेत तसं आपल्यासारखे गडिंग्लजमध्ये बरेचसे लोक आहेत की किंवा आपण एक अध्यक्ष आहात एक ग्रंथालयाच्या संघटनेचे, तर आपला विचार घेऊन
किंवा आपल्याशी काही लोकप्रतिनिधी चर्चा करून नगरपालिका प्रशासनाने चर्चा करून मला वाटतं तुमच्या जी संकल्पना आहे त्याला त्यांना मूळ स्वरूप देता येईल की तुमची तुम्हासारख्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्यांनी करावी त्याच्यामध्ये करून घेता येईल. नुसतंच प्रशासनावर पण आपण हे विसंबून असणार चालणार पण त्यासाठी त्या प्रकारची समिती असावी. वाचनाचा सभापती कसा असावा, त्याला वाचनाचाच नाद नाही, छंद नाही, तो वाचनाचा सभापती होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे वाचनालय एक कमिटी असते आहे की हे मला वाटतं फार क्वचित लोकांना नगरकरांना माहिती असेल आणि ते फक्त व्याख्यान मला कळतंय. म्हणजे अध्यक्ष आहे फक्त वाचनालय समितीचा. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर साहेब, गडिंग्लज तालुक्यामध्ये अनेक नवोदित लेखक आहेत, बरोबर, अनेक नवोदित कवी आहेत, बरोबर. या लोकांना व्यासपीठावर आणण्याचं काम कुणी करायचं? बरोबर, लोकप्रतिनिधींचं आहे. लोकप्रतिनिधी वाचनालय आहे. बरोबर. एखादं साहित्य संमेलन घ्यावं. गडिंगमध्ये साहित्य संमेलन झालं नाही आजपर्यंत. बरोबर बरोबर. हे दुर्दैव आहे. बरोबर. आणि म्हणून या माध्यमातून नगरपालिकेनं त्यांच्या वाचनालयानं थोडासा सहभाग घेतला. फारसा खर्च येत नाही. बरोबर बरोबर. परंतु आजकाल जे फक्त टीव्हीचं जे काय मुलांच्या मध्ये आज संस्कृती घडत आहे त्याच्यापेक्षा वाचन संस्कृतीकडे पण मुलं ओढली जाते. बरोबर. नगरपालिकेच्या शाळा आहेत, ती एक चांगली शिदोरी आहे आपल्यासाठी. नगरपालिकेच्या अनेक शाळा आहेत. बरोबर. या शाळांच्या मध्ये हे वाचनालय जावं, तिथं सेवा द्यावी, हे सगळं आहे. पण याला मॅन पॉवर लागेल. पण नगरपालिकेला हे अवघड नाही. त्यांची मानसिकता होणं गरजेचं आहे. केवळ रस्त्यांचा विकास झाला म्हणजे काय शहराचा विकास झाला असं नाही. सगळ्या मानसिकतेचा विकास हा वाचनालयावर अवलंबून आहे. बरोबर. आणि वाचनालय हे अनेक पिढ्यांना पुरणारं देणं आहे. बरोबर. आणि त्यामुळं अशी चांगली पिढी आपल्याला उभी करता येईल त्यासाठी वाचनालयाने पुढाकार घ्यावा. बरोबर. असं माझी इच्छा आहे. त्या माध्यमातून देशपांडे सर, आज आपण फार वेळात वेळ काढून गडबडीत असताना पण आमच्याकडे आलात, आमच्या विनंतीस मान दिलात, त्याबद्दल मी गडिंग लचकर या कार्यक्रमातर्फे मी आपला आभारी आहे सर. धन्यवाद. गडिंग लचकर. देशपांडे सरांना एक खंत आहे, लोकप्रतिनिधी कसा असावा याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर ग्रंथालय देखील कसं असावं त्यांच्या संकल्पनेनुसार ते त्यांनी आज आपल्याला या संवादातून सांगण्याचा प्रयत्न केला. मी गडिंग लचमध्ये कॅमेरामन आमीन रवीसह डॉक्टर सुर्वे. मी गडिंग लचकर. नो राजकारण, ओनली समाजकारण.